स्टोर रूम आहे ना, हीच तुझी जागा आहे. जिला सगळ्यांना त्रास द्यायची सवय होती, आज तीच स्वतः कैद झाली आहे. प्रियाच्या आयुष्यातला हा सर्वात भयानक क्षण. मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कल्पना प्रियाला जबरदस्तीने स्टोर रूम मध्ये घेऊन जाते. ती कठोर आवाजात म्हणते, आता तुझी जागा इथेच आहे, या स्टोर रूम मध्ये. इथून तू बाहेर पडायचं नाही. प्रिया घाबरलेली असते. ती रडत रडत विनवणी करते, प्लीज मला अश्विनला एकदा भेटू द्या, प्लीज. पण घरातील कोणीही तिचं ऐकत नाही. सगळे मिळून तिला स्टोर रूम मध्ये कोंडतात आणि बाहेरून दरवाजा बंद करतात. प्रिया जोरात दार ठोठावत ओरडत असते, दार उघडा, मला बाहेर सोडा. तेवढ्यात सायली थंडपणे म्हणते, तुझ्या शिक्षेला तर आत्ता सुरुवात झालीये. पुढे पुढे बघ काय होतं ते. जसा तू आम्हाला त्रास दिलास ना, त्यापेक्षाही वाईट त्रास आता तुला सहन करावा लागेल. यानंतर प्रियाचे खूप हाल होऊ लागतात. तिला स्टोव्हवर स्वतःचं जेवण बनवावं लागतं, एकटीने, त्या अंधाऱ्या स्टोर रूम मध्ये. अर्जुन सायलीकडे बघून म्हणतो, पहिले कशी होती ती आणि आता तिची काय अवस्था झाली बघ. सायली शांतपणे उत्तर देते, अर्जुन सर, आपल्या कर्माची फळं आपल्याला इथंच भोगावी लागतात. प्रियाने स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्यांना खूप त्रास दिलाय आणि आता तीच त्याची किंमत चुकवतीये. या आता मालिकेचा सविस्तर ऐकूया. आतापर्यंत इतरांना त्रास देणारी प्रिया आता स्वतःच त्या वेदनांचा सामना करताना दिसते. या भागामध्ये कर्माची फळं हा मुख्य संदेश अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. कथेची सुरुवातच एका तणावपूर्ण वातावरणातून होते. घरातील सगळे सदस्य प्रिया विरोधात उभे राहिलेले दिसतात. कल्पना प्रियाला स्टोर रूममध्ये घेऊन जाते आणि तिथेच तिचं आयुष्य अक्षरशः बंदिस्त होतं. आता तुझी जागा इथेच आहे. हा संवाद केवळ शब्द नाही, तर प्रियाच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात दर्शवतो. या सीनमध्ये कल्पनाचा कठोर स्वभाव आणि तिचा निर्णय किती ठाम आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. दुसरीकडे प्रिया पूर्णपणे तुटलेली, घाबरलेली आणि असहाय्य वाटते. ती अश्विनला भेटण्याची विनंती करते, पण तिच्या आवाजाकडे कोणीही लक्ष देत नाही. हा क्षण प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतो. जरी प्रिया आधी चुकीची असली तरी तिची ही अवस्था पाहून मन हेलावून जातं. सायलीचा संवाद या भागाचा सर्वात प्रभावी भाग ठरतो. तुझ्या शिक्षेला आता सुरुवात झालीये, असं ती जेव्हा म्हणते तेव्हा त्या शब्दांमध्ये सूड, वेदना आणि राग सगळंच एकत्र दिसून येतं. सायलीचा हा बदललेला अवतार खूपच प्रभावी आहे. आधी शांत आणि संयमी दिसणारी सायली आता कठोर निर्णय घेणारी व्यक्ती म्हणून समोर येते. प्रिया स्टोर रूममध्ये अडकलेली असताना तिच्या हाल अपेष्टा खूप वास्तववादी दाखवल्या आहेत. अंधाऱ्या खोलीत एकटीनं राहणं, स्वतःच जीवन बनवणं आणि कोणाशीही बोलायला कोणी नसणं, हे सगळं तिच्या मानसिक स्थितीवर खोल परिणाम करतं. हा भाग प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो की चुकीच्या निर्णयांचे परिणाम किती गंभीर असू शकतात. अर्जुन आणि सायली यांच्यातील संवाद देखील खूप अर्थपूर्ण आहे. अर्जुन जेव्हा म्हणतो, पहिले कशी होती ती आणि आता काय अवस्था झाली तिची, तेव्हा तो प्रेक्षकांच्या मनात चाललेला विचारच व्यक्त करतो. सायलीचं उत्तर, कर्माची फळं इथंच भोगावी लागतात, हा संपूर्ण भागाचा मुख्य संदेश ठरतो. या भागाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची भावनिक खोली. प्रत्येक सीनमध्ये एक वेगळं वजन आहे. कुठे राग आहे, कुठे दुःख आहे, तर कुठे समाधानही आहे. प्रेक्षकांना एका क्षणी प्रियाबद्दल राग येतो, तर दुसऱ्या क्षणी तिच्याबद्दल सहानुभूती वाटते. हीच या कथेची खरी जादू आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्टोर रूमचा सेटअप, लाइटिंग आणि बॅकग्राऊंड म्युझिक खूप प्रभावी आहे. अंधार आणि शांतता यांचा वापर करून प्रियाची एकाकी अवस्था उत्तम प्रकारे दाखवण्यात आली आहे. कॅमेऱ्याचे अँगल्स आणि क्लोजअप शॉट्स प्रेक्षकांना त्या सीनमध्ये पूर्णपणे गुंतवून ठेवतात. अभिनयाच्या बाबतीतही हा भाग खूप मजबूत आहे. प्रियाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या भावनांना अतिशय नैसर्गिक पद्धतीने साकारलं आहे. तिचं रडणं, विनवण्या करणं आणि शेवटी तिची असहाय्यता, हे सगळं खूप वास्तववादी वाटतं. सायलीची भूमिका करणारी अभिनेत्रीही तितक्याच ताकदीने समोर येते. तिचा आवाज, तिचा आत्मविश्वास आणि तिच्या डोळ्यांमधला राग, हे सगळं खूप प्रभावी आहे. या भागात न्याय आणि सूड यांच्यामधली सीमारेषा खूप सूक्ष्मपणे दाखवली आहे. प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की प्रियाला दिली जाणारी शिक्षा योग्य आहे का, की ती जास्त कठोर आहे? हीच गोष्ट या कथेचं आकर्षण वाढवते.
एकूणच ठरलं तर मग मालिकेचा हा भाग खूपच प्रभावी, भावनिक आणि विचार करायला लावणारा आहे.